मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रिपुत्र दत्तात्रेयांचा आयुधांचा विचार, त्यांच्या परिवाराचा विचार, औदुंबराखाली का राहतात त्याचा विचार, श्वान धेनू यांचा विचार आपण यथामती यथाशक्ती पाहिला। परंतु दत्तात्रेय हे दैवत वेगवेगळ्या उपासना संप्रदायाशी, वेगवेगळ्या उपासना पद्धतीशी कसं साधर्म्य दत्त संप्रदायाचं आहे, दत्त दैवतेचं आहे, किंबहुना वेगवेगळ्या उपासना पद्धतींमध्ये दत्तात्रेयांना किती महत्त्वाचं स्थान आहे, याच्यावर एक थोडासा विचार या निमित्ताने, या माध्यमाच्या निमित्ताने आपण करण्याचा, एक चिंतन करण्याचा एक प्रयत्न करूया। म्हणजे आता आयुधादी बाकी अन्य स्वरूपाचं वर्णन झालं, बाकी अन्य वर्णनं झाली, पण दत्त हे दैवत वेगवेगळ्या उपासना पद्धती ज्या ज्या महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, त्या उपासना पद्धतीत दत्तात्रेयांचं स्थान काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये करूया। दत्तात्रेय हे दैवत मुळामध्ये अतिशय लोकप्रिय असं दैवत आहे। याचं कारण काय आहे? कारण दत्त हे भोगही देत आहेत, व्यावहारिक भोगही भोग आपल्याला उपभोगून देतात, ते आपल्याला प्राप्त करून देतात, आणि भोगाबरोबर त्याग सुद्धा आपल्याला शिकवतात। आणि असं हे दत्तात्रेय दैवत अतिशय लोकप्रिय असं असलेलं, अतिशय श्रद्धा दत्तांच्या बद्दल लोकांच्या जनमानसामध्ये दत्तात्रेयांच्या बद्दल अतिशय अशी श्रद्धा आहे। आज 21व्या शतकामध्ये धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा लोक मनामध्ये प्रसन्नता निर्माण झाली, वेळ काळ पैसा उपलब्ध झाला, घरातल्यांची अनुकूलता झाली, मनात आलं की नृसिंहवाडीला दत्तगुरूंच्या दर्शनाला येत आहेत, औदुंबरला दर्शनाला येत आहेत, गाणगापूरला दर्शनाला जात आहेत, पिठापूरला जात आहेत, कुरवपूरला जात आहेत, अक्कलकोटला जात आहेत, गिरनार पर्वतावरती 10,000 पायऱ्या चढून दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन परत आपल्या मूळ स्थानी येत आहेत। ही जी ओढ आहे, याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की वेगवेगळे जरी संप्रदाय असले, वेगवेगळ्या जरी उपासना पद्धती असल्या, तरी दत्त महाराज मात्र सर्वांचे लाडके आहेत। दत्तात्रेयांच्या बद्दल सर्वांना अतिशय प्रेमभाव आहे, अतिशय तीव्रतर अशी श्रद्धा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे। आज आपल्याला दत्त महाराज म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रेय आणि शाक्त उपासनेमध्ये, देवीच्या उपासनेचा आणि तंत्र मार्गाचा, तांत्रिक आणि शाक्तांच्या दृष्टीने, शाक्तांच्या संप्रदायातून, तांत्रिकांच्या उपासनेतून दत्तात्रेयांचा संबंध कसा आलेला आहे, थोडाफार पाहण्याचा आपण आजच्या दिवशी प्रयत्न करणार आहोत। वास्तविक विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्रिपुरा रहस्य नावाचा एक ग्रंथ आहे। त्या त्रिपुरा रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये दत्तात्रेयांचं वर्णन आलेलं आहे, फार सुंदर वर्णन आलेलं आहे। मार्कंडेय पुराणामध्ये दत्तात्रेयांचं जे वर्णन करून ठेवलं, त्या वर्णनाप्रमाणे सर्व भोग उपभोगून सुद्धा निर्लेपत्व अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्याकडे आलेलं आहे। म्हणून त्रिपुरा रहस्य ग्रंथामध्ये दत्तात्रेयांचं वर्णन फार सुंदर केलंय। कसं केलंय? मदिरा आणि मदिराक्षी यात रंगलेले दत्तात्रेय असं त्रिपुरा रहस्यामध्ये दत्तात्रेयांचं वर्णन केलंय। हे मदिरा आणि मदिराक्षी याच्यामध्ये दत्तात्रेय रंगलेत। मला निराळा खुलासा करायला नको, हा थोडा तंत्र मार्गातला एक प्रकार आहे, भगवतीच्या उपासनेतला शाक्त या परंपरेतला हा एक प्रकार आहे। दत्त महाराज या परंपरेत कसे दिसतायत तर
दत्त हा मूळचा विष्णूच स्वरूप अवतार. वैष्णव संप्रदायामध्ये दत्तात्रेयांना, वैष्णव संप्रदायात विष्णूंना षडगुणेश्वरी अशा पद्धतीने दाखवलं जातं. वास्तविक दत्तात्रेय पण तसेच दिसायला हवेत. पण दत्तात्रेय हे दैवत तसं दिसत नाही. दत्त महाराज कसे दिसतात? राजराजेश्वर विष्णूप्रमाणे सालंकृत नसून दत्त महाराज शिवांप्रमाणे, शंकरांप्रमाणे जटाधारी, स्वेच्छाविहारी, अवधूत, दिगंबर स्थितीत जोगी रूप धारण करणारे असे दत्तात्रेय आपल्याला बघायला मिळतात. मार्कंडेय पुराणात दत्त एखाद्या शाक्त सिद्धाप्रमाणे असं वर्णन मार्कंडेय पुराणकार करतात. शाक्त सिद्ध, शाक्त परंपरेतला एखादा सिद्ध पुरुष शोभून दिसावा तसे दत्तात्रेय दिसतात म्हणाले. आता ते योगस्थ दिसत असल्यामुळे स्त्री, मद्य यांचा भोग घेऊनही, उपभोग घेऊनही ते निर्लेप स्थितीत आहे. मकार, पंचमकार सांगितले तंत्रमार्गात, मदिरा, मद्य इत्यादी, मांस याच्यामध्ये त्या पंचमकारात असूनही ते त्यात नसल्याप्रमाणे आहेत. तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. जसं तुकाराम महाराजांनी पण वेगवेगळ्या भागांमध्ये असं काही अभंगांमध्ये वर्णन करून ठेवलेली आहेत की तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, किंवा टेंबे स्वामी महाराज हेच थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणतात की तेजी सया नाही दोष. तसं दत्तात्रेयांना हे दोष लागूच होत नाहीत, कारण ते या सर्वापासून निर्लेप स्थितीत आहेत. तंत्र मार्गाचा विचार करताना आणि शाक्तांच्या दृष्टीने विचार करताना तंत्र ग्रंथाच्या निर्मात्यांमध्ये दत्तात्रेयांना विशेष स्थान आहे. तंत्र मार्गातले जे जे ग्रंथ आहेत त्यात दत्तात्रेयांना विशेष स्थान आहे. त्रिपुर सुंदरीची उपासना करत असताना दत्तात्रेयांनी त्रिपुर सुंदरीची उपासना प्रवर्तित केली असा एक समज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्रिपुरा रहस्य या तंत्र ग्रंथाचा ज्ञानखंड दत्तात्रेय भार्गव संवादामध्ये वर्णन करून ठेवलेला आहे. आणि परशुराम कल्पसूत्र या नावाचा एक ग्रंथ आहे, तो दत्तात्रेय प्रणित ग्रंथ अशा पद्धतीचा मानला जातो. सज्जन हो, लक्ष्मण शास्त्री रानडे नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी परशुराम कल्पसूत्रावरती, म्हणजे दत्तात्रेय आणि परशुराम यांचा या त्रिपुरा रहस्य ग्रंथावरती जे परशुराम कल्पसूत्र लिहिलं गेलं त्याच्यावरती या लक्ष्मण शास्त्री रानड्यांनी एक टीका लिहिली. टीका म्हणजे मागे मी बोललेलो आहे, टीका म्हणजे सविस्तरपणे विस्तृत करणं, वर्णन करणं. ते इतकं सुंदर वर्णन करतात टीकेच्या ठिकाणी. ते म्हणतात, गंभीर गूढ तात्पर्याम मंदानाम तत्र वै गतिम मत्वा सुदुर्लभाम भूयः संक्षिप्य विशदाशयम अधित्य संहितांचापि तत्पश्चात् गुरुनामतः सूत्रजाले संहितायाः प्रतिबिंबात्मको भवत. ग्रंथतः षट्सहस्रन्तु सूत्रं तदपि संस्थितं संहितार्थश्च संक्षेपात् कुरुं सूत्र सुधारुतम्. संहिता सूत्रयोस्सारं स्वगृहीते मया मते तदत्तराम संवादात्मकमेव पुरा कृतम. दत्तात्रेयांनी त्रिपुरोपास्ती पद्धती नावाचा नामक 18,000 श्लोकांचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथ सुलभ व्हावा म्हणून परशुराम कल्पसूत्रातनं वर्णन केलं. सज्जन हो, हे जे परशुराम सूत्र आहे याच्यामध्ये तंत्र मार्गाचा आणि शाक्तांच्या दृष्टीने हे सगळं वर्णन यथार्थपणे केलं. आपण या दृष्टीने आजच्या दिवशी एवढाच विचार करूया आणि शाक्त आणि तंत्रा मार्गाच्या दृष्टीने दत्तात्रेयांचं स्थान किती परमश्रेष्ठ आहे त्याचं चिंतन करून आज इथेच वाणीला विराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.